महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। कळमेश्वर येथे महाराष्ट्र राज्य उच्च श्रेणी मुख्याध्यापक व सेवानिवृत्त शिक्षक महासभा जिल्हा सभा व सत्कार समारंभ संपन्न। कळमेश्वर येथील केटीएम सभागृह येथे महाराष्ट्र राज्य उच्च श्रेणी मुख्याध्यापक व प्राथमिक शिक्षक महासभा नागपूरच्या वतीने जिल्हा सभा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर काळुसे शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नागपूर हे होते, तर या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती कुमुदिनी श्रीखंडे मुख्य वित्त व लेखा अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांनी केले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अशोक दगडे अध्यक्ष शिक्षक नागपूर, त्याचप्रमाणे राठोड सर कक्ष अधिकारी शिक्षण विभाग नागपूर हे प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी मंचावर विनोद राऊत, साहेबराव ठाकरे, सरिता किंमतकर, शेषराव भंडारे, मुरली गुगल, मालती आमोलकर, ज्ञानेश्वर वानखेडे, प्रभाकर लांजेवार, यशवंत विंचुरकर, बाबूराव विखार उपस्थिती होते। यावेळी अध्यक्षपदावरून सिद्धेश्वर काळुसे यांनी जिल्हा सभेमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकाचे प्रारंभिक असलेले प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हा शिक्षक अधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांनी सांगितले। तसेच कुमुदिनी श्रीखंडे यांनी सुद्धा शिक्षणाच्या प्रश्नाकडे जातींना लक्ष देण्याचे आश्वासन दिले। यावेळी तालुक्यातील मुख्याध्यापक ज्येष्ठ शिक्षकांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी पत्रकारांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। यावेळी एकनाथ नंदनवन, नीलकंठ जीवतोडे, चंद्रभागा धोटे, मधुकर लोखंडे, उषा पुसुतकर, धनराज आवारी, लीला बोंडे व ज्येष्ठ पत्रकार युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक सावरकर सरचिटणीस यांनी केले, तर संचालन कृष्णाजी बगडे जिल्हा मुख्य संघटक तथा तालुका प्रसिद्धी प्रमुख व तसेच मोहाडी सर यांनी केले। आभार प्रदर्शन दामोदर झाडे यांनी केले। तर ही सभा यशस्वी करण्याकरिता तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखेडे, सचिव अशोक तपासे व तालुका पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी तालुक्यातील संपूर्ण सेवानियुक्त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षा आपण इतरांनी त्यापासून धडा घ्यावा म्हणून देतो, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष असतो किंवा राग असतो असं नाही। त्याला शिक्षा याच्याच अर्थ करायची असते की इतरांनी ती चूक करू नये, एक जस्ट मेसेज असतो आणि शिक्षा एक टोकन असते, तर तीही करायची पाळी येऊन या मताचा मी माणूस आहे। त्यामुळे तुम्ही सगळे सहकार्य करा। आपण महिन्याला कॅम्प लावू, तोही आपण फोन कॉलवर करू। आता सगळं फास्ट आहे, आपलं सभागृह रेडी असतं, चहा पाण्याची आम्ही व्यवस्था करू, तेवढा खर्च आम्ही आमच्याकडून करू शकतो। राठोड साहेब आहेत, माझा स्टाफ आहे आणि तालुक्याला जे काही म्युच्युअल लोक आहेत ते आपण तुमची टेबल बसू, तुम्ही मला फक्त फीडबॅक द्या, काय करायचं, व्हिडिओ सरांना कसं बोलायचं, मी कन्व्हिन्स करण्याची ताकद आहे मॅडम माझ्यामध्ये। मला एक वरदान आहे की मी कुठलाही प्रश्न चर्चेला सोडू शकतो। आता खाजगी माध्यमिक शिक्षण अधिकारी असताना खूप वाद असतात कॉलेजमध्ये, राठोड साहेबही पाहतात, तुम्ही ते असं त्यांना सगळ्यांना बसून, कारण कसं असतं शेवटी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये पण आम्ही एक गोष्ट नोट केली की कुठलाही तंटा हा समोरच्याने मीडिएशनने सुटतो। कारण निर्णय दिला की एक पक्ष खुश होतो, दुसरा पक्ष नाराज होतो, जो पक्ष नाराज होतो परत पुढे अपिलामध्ये जातो आणि मग या सुप्रीम कोर्टापर्यंत अपील जातं आणि परत ते गाव पातळीवर तालुका पातळीवर ते अपील येते सुप्रीम कोर्टामध्ये। सुप्रीम कोर्ट सांगतं की आमचा वेळ घेऊ नका, हे तालुक्याला डिसाईड करा। मग ते दिल्लीवरनं केस परत गावाकडे येते, परत ते दिल्लीला जाईपर्यंत माणूस जिवंत राहत नाही, मग त्याला त्या भांडणातून काही निष्पन्नच होत नाही, म्हणून आपण सेटलमेंट करतो। थोडंसं दोन पावले यांना मागे वगैरे घेऊन हा सगळा विषय सगळं डॉक्युमेंटेशन करून आपण ऑर्डर पास करतो आणि त्याची क्लेम देऊन टाकतो। आपल्या लेवलला आपण बघू, शिव मॅडम आहेत, कापू मॅडम आहेत, ते तरी आपण सगळं आम्ही बोलतो, व्हिडिओ आपलं करूनच चालत बऱ्यापैकी आम्ही कोऑर्डिनेट करतो। तुम्ही तालुक्यातले एक माणूस मला सहकार्य करा। आपण हे कसं आहे, पुण्याचं काम आहे सांगतो मॅडम, याचं काम करा म्हणजे आमचं काय कमी होणार आहे। त्याच्यामुळे आमची त्याच्याबाबतची जी भावना आहे काम करण्याची ती अतिशय हे आहे, त्याच्याकडे गेल्यासारखं ते काम आहे, म्हणजे आम्ही पॉझिटिव्हली करू, तुम्ही सहकार्य करा। आमचं चुका होत असेल तर मला आज डोळ्यांना मोठे आकर्षक आणून आणि दिवाळीपर्यंत हा सगळा विषय आपण आला येतो। त्यामुळे परत दिले वगैरे स्वतः मुंबईला जातो, पुण्याला जातो, ते पैसे घेऊन येतो, मॅडमला बोलतो। हां, मोठा विषय नाही, आपण आता प्रायव्हेट कामात
पैसे येतात ते सगळे तुमचे काही छोटे मोठे क्लेम असतील काही कोरोनाच्या काळात तुम्ही वाढला असेल तुम्ही आम्हाला हवालमध्ये टाका आणि ते काय करावं लागतं हे करता असं केलं याकडनं तुम्ही एवढं सांगितलं तुम्ही जबाबदारी पाहिजे काय वगैरे जेवण वगैरे असेल जबाबदारीला फोन लावून असेल तुम्ही बघतो काय काम करता तुम्हाला जात सांगितलं आणि मला वेळ आहे तुम्हाला काही काम करण्याशिवाय कामच नाही जेवढी कामं असतील थोडी शाळा वगैरे करून घ्या काय अडचण नाही तुम्ही रोजे तुम्हाला आले चांगले आपण त्यांना फोन लावून कामं मॅडम आले आपण तुम्ही वेळ दिले तर मला वाटतं जे राहिलं आहे तिथूनच आपण अलाईन करू मॅडमच्या मार्गदर्शनात आले आणि मॅडमच्या अनुभवाचा फायदा घेऊन शिव मॅडमचा आपल्याला सपोर्ट आहे चांगल्या कामाला तर निश्चितपणे कामं राहणार नाही कामं अडवल्यामुळे राहतात लोकांनी सांगितलं मॅडम की जो भेटला त्याचं काम झालं जो भेटला नाही त्याचं काम नाही झालं म्हणजे ते काम राहिलेलं नाही ते काम ठेवलेलं आहे मुद्दाम ठेवलेलं आहे तर असे लोक आपण शोधू त्यांना विनंती करू की ते देऊन टाका नाही दिलं तर आपण कसं काढायचं ते आपल्याला करता येईल जेव्हा आपण एक संघटन करतो आणि एक काय सकारात्मक भावना जर निर्माण झाली निश्चितपणे नकारात्मक भावना फार तिथं लोक बदलतात फक्त आपल्याला कसं बदलतं वातावरण परिस्थिती निर्माण करावी लागते म्हणून आपल्या सर्वांना आव्हान आहे की काय जे